असे अनेक समाज बांधव होते, ते सगळे सवर्ण होते, सीकेपी आहेत, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू. त्या समाजातल्या ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन ह्याला विरोध केलाय. आणि मनू हा किती विकृत होता याचे काही उदाहरणं मी आज आणलेली आहेत. आणि खास करून स्त्रियांना मला सांगायचंय, स्त्री कुठल्याही ह्याच्यातली असतो, शय्या सनमलंकार काम क्रोध मनजर नार्जव द्रोह भाव कुचर्या च स्त्रियोभ्यो मनुकल्पयतः. म्हणजे विश्वाची उत्पत्ती झाली तेव्हापासून, स्त्रियांना लिहिलेलं आहे, विश्वाची उत्पत्ती झाली तेव्हापासून झोपा काढणे, दागिन्यांचा मोह, बसून राहणे, क्रोध, काम भावना, वासना, द्वेष, निंदा या गोष्टी मनूने स्त्रियांना दिलेल्या आहेत. म्हणजे मनू म्हणतो या स्त्रिया अशा असतात. दुसरं, अविद्वांस समल लोके विद्वांस मापी वा पुन्हा प्रमदा हेतुपत्र नेतू काम क्रोध वा वशानुगम. या श्लोकाचा अर्थ असा की नट्टापट्टा करून पुरुषांना बिघडवणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे. म्हणून ज्ञानी माणसं त्या वाटेला जात नाही. शिवाय स्त्रिया शरीराच्या क्रोध काम अशा विकारामुळे ज्ञानी अज्ञानी पुरुषांना कुमार्गास लावतात. माझा एवढाच प्रश्न आहे की या मनूला आई होती का नव्हती? आणि तुम्हाला सगळ्यांना आई आहे ना? तुम्ही कुठल्या जाती नाती काय ते मला धर्मबिर्म माहित नाहीत. तुम्हाला मान्य आहे का तुमची आई अशी आहे का? मला हात उचलून सांगा ना, तुमची आई अशी आहे का? सगळ्यांनी हात उंच करा बरं. अर्ध्या जणांनी खाली काय ठेवताय? तेव्हा तुम्हाला सांगतो अजून. आता मी हा श्लोक वाटत नाही पण त्याचा ट्रान्सलेशन सांगतो. वरीच 5 श्लोकांमध्ये मनुस्मृती 4 वर्णांची निर्मिती सांगते व ब्रह्मदेवानेच या वर्णांच्या कामांची विभागणी केली आहे असं सांगणे. ब्राह्मणांची काम नाही, शिकणे शिकवणे, यजन याजन दान घेणे व देणे, प्रजारक्षण दान देणे, यज्ञ अध्ययन विजयासक्त नसणे ही क्षत्रियांची कामे. पशुपालन ज्ञान यज्ञ करणं अध्ययन व्यापार सावकारी शेती ही वैश्यांची कामं. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या तिन्ही वर्गांच्या कोणताही दुजाभाव न करता सेवा करणे हे देवाने नेमून दिलेल्या शूद्रांची कामं. 10 वर्ष वयाचा ब्राह्मण 10 वर्ष तू शतवर्ष तू भूमिपम पिता पुत्र विजानी याद ब्राह्मणस्तु तया पिता. 10 वर्ष वयाचा ब्राह्मण मुलगा 100 वर्ष वयाच्या क्षत्रियाला पित्याप्रमाणे आहे. हे मी नाही म्हणत, मनू म्हणतोय. म्हणजे प्रेत कुठनं काढावं हे देखील मनूने लिहून ठेवलंय. शूद्राचे प्रेत हे नगराच्या दक्षिणेने दाराने जावं, वैश्याचं प्रेत हे पश्चिमेने जावं, क्षत्रियाचं प्रेत हे उत्तरेकडून जावं आणि ब्राह्मणाने त्यांचा सर्वोच्च दर्जा कायम राखावा म्हणून सूर्य जिथे असेल त्या दिशेने आपलं प्रेत न्यावं. बाकी अत्यंत घाणेरडे तिथे मी वाचून दाखवत नाही. ह्याच्यात सर्वात जास्त घाण कोणाबद्दल लिहिलं असेल तर शूद्र आणि स्त्रिया. स्त्रिया ह्या मानवजातीत मोडत नाहीत. त्यांचा उपभोग एवढंच त्यांचं काम आहे. त्यांचा उपभोग घ्या आणि त्यांना सोडून द्या असं मनूचं मत आहे. तुमचं मत काय आहे? तुम्हाला काय वाटतं? आणि म्हणून मनूचे 2 श्लोक काय आणि अख्खं मनुस्मृती काय याचा समावेश हळूहळू होणार आहे. जेव्हा 2 श्लोक आत येत आहेत तेव्हा अख्खा मनुस्मृती यायला वेळ लागणार नाही. मी यांना आज या ठिकाणी एवढ्यासाठी बोलवलं की यांचा ऐतिहासिक संदर्भ आहे. बाबासाहेबांना जागा देणे, बाबासाहेबांसाठी उभं राहणं हे महाडच्या तमाम नागरिकांनी केलं. आजूबाजूच्या गावातले बहिष्कृत समाज जेव्हा इथे आला तेव्हा त्यांना अन्न पाणी काही मिळत नव्हतं. तेव्हा यांच्यासारख्या म्हणजे यांच्या आजोबांनी हे सगळं आयोजित केलं.
त्याच्यासाठी त्यांना काय भोगावं लागलं तर त्यांच्या घरावरती भाई अनंतराव चित्रे यांच्या घरावरती, सहस्त्रबुद्धे यांच्या घरावरती, माधवशेठ थरवळ यांच्या घरावरती 10 वर्ष बहिष्कार घालण्यात आला.